आणि जेव्हा मी सकाळी पप्पाला कॉल केला ना बर्थडे विश करण्यासाठी पप्पाला तर हे पण लक्षात नव्हतं की पप्पाचा बर्थडे म्हणून. पप्पा व्हेरी 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 हॅपी बर्थडे. किती वर्षात झाले पप्पा? पहिले आमची एवढी परिस्थिती खराब होती माहिती का, त्याच्यामुळे आम्ही असं कधी बर्थडे वगैरे सेलिब्रेट केलेला नाहीये. कधी माहित नव्हतं. हॅपी बर्थडे टू यू. तर आता ना मम्मी पप्पाला मी सरप्राईज दिलेलं आहे, चला आपण आता ते अनबॉक्स करू. मला आहे ना पप्पाला आणि मम्मीला काही प्रश्न विचारायचे. मम्मीची बर्थ डेट काय, लग्न कधी झालं होतं? तुमचं ना फॅमिली गेम एकदम भारी चालू आहे. एक माणूस 2005 मध्ये जन्मला आणि 2000 ला वारला. असे कोणतं पूर आहे जिथं कोणीच राहत नाही. पप्पा एक माणूस आहे ना विमानामधनं उडी मारतो बरं का, तरी त्याला काहीच होत नाही. कस काय? अरे हिला प्रश्नच आठवत नाहीये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे ना आमच्या पप्पाचा बर्थडे, तर आज आहे ना आम्हाला पप्पाच्या बर्थडे साठी मस्तपैकी तयारी करायची आहे. पप्पा तर ड्युटीला गेलेले आहे आणि जेव्हा मी सकाळी पप्पाला कॉल केला ना बर्थडे विश करण्यासाठी पप्पाला तर हे पण लक्षात नव्हतं की पप्पाचा बर्थडे म्हणून. पप्पा काय म्हणे माहिती का, आज माझा बर्थडे म्हणे, मलाच माहित नाही. म्हटलं हॅपी बर्थडे. मग म्हणे थँक्यू. सो पप्पाला ना मस्तपैकी सरप्राईज करू, त्यासाठी आम्हाला आता तयारी करायला जायची आहे. मस्तपैकी केक घेऊन येऊ आणि पप्पासाठी काहीतरी छोटं मोठं सरप्राईज गिफ्ट पण घेऊन येऊ. सो गाईज फायनली वी आर बॅक टू होम. आम्ही पप्पाच्या बर्थडे साठी इतका मस्त केक आणलेला आहे माहिती का, सगळे केकचे फ्लेवर खाऊन झालेले. आज फर्स्ट टाइम आम्ही काजू कतली फ्लेवरचा केक आणलेला आहे. हो ना आरोही, आपण फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे ना. हा, आणि आपल्याला ना काजू कतली पण खूप जास्त आवडते आणि माझी तर फेवरेट आहे भाई, माझी फेवरेट आहे भाई काजू कतली. त्याच्यावरची काजू कतली मी त्या केकवरची ना सगळी काजू कतली खाणार आहे. आणि आज आहे ना आमच्याकडे मस्तपैकी पनीरची भाजी बनतीये. आम्ही ना हॉटेलमधनच बाहेर पार्सल आणणार होतो, बट आरोही म्हणे घरीच बनवू म्हणे. सो मस्तपैकी आज आहे ना पनीरची भाजी बनणार आहे. आणि चला आता पप्पा पण ड्युटीवरनं आलेले, मी आता वरती जातो आणि पप्पाला एकदा बर्थडे विश करून येतो. पप्पा व्हेरी 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 हॅपी बर्थडे. किती वर्षात झाले पप्पा? आता 48 वर्षाचे झाले. बापरे. पप्पाने आज पार्टी द्यायला पाहिजे होती, पण पप्पाने तर काही पार्टी दिलेली नाहीये. सो आरोही मस्तपैकी पनीरची भाजी बनवतीये. आवडती ना एकदम मस्त. पप्पा? तुम्ही पार्टी द्यायला पाहिजे ना राव. उद्या देऊ आपण, आज नको, आज सोमवार आहे. आणि काही पहिले आमची एवढी परिस्थिती खराब होती माहिती का, त्याच्यामुळे आम्ही असं कधी बर्थडे वगैरे सेलिब्रेट केलेला नाहीये. म्हणजे पप्पाचा पण नाही, मम्मीचा पण नाही, इव्हन माझे पण बर्थडे छोटे सेलिब्रेट झाले. आम्ही पप्पाचं झालंच नाही कधी. लहानपणी बर्थडे सेलिब्रेट झालाय तुमचा? आणि कधी माहित नव्हतं. पप्पा तर खरं सिरियसली मी आज फोन केला तर माहित पण नव्हतं की आज त्यांचा बर्थडे आहे म्हणून. आता लक्षात आलं ना, बर्थडे आहे ना, बरोबर आहे ना. नाही तर पप्पानी नंतर आधार कार्ड बघितलं असेल, नाही भाऊ आज खरंच माझा बर्थडे. पप्पा लहानपणी कधीच बर्थडे सेलिब्रेट झालेला नाही. आणि जे बर्थडेची जी तारीख टाकलेली आहे ती जी आमच्या सरांनी जी टाकलेली आहे तीच आहे. शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही पहिले गेलो होतो, पप्पानी काय आम्हाला मी सुद्धा आधार कार्ड पाहिला आज. हा का? मम्मीने पण आज आधार कार्ड बघितलं की खरंच आज पप्पाचा बर्थडे. कारण आम्ही ना पहिले असं कधी बर्थडे सेलिब्रेट केलेलं नाही आणि असं लक्षात पण नव्हतं राहत ना. तुम्हाला गोष्ट असं खोटं वाटेल, पण मी जोपर्यंत डिप्लोमाला जात नाही तोपर्यंत मी हॉटेलमध्ये कधीच जेवलेलो नव्हतं. बरोबर आहे पप्पा? आपण कधीच हॉटेलमध्ये नाही गेलेलो. बाकी ते भजे वडापाव वगैरे तेवढंच. असं हॉटेलमध्ये जेवण कधीच नाही केलं अमोल. उभ्या आयुष्यात कधी नाही. मी जोपर्यंत म्हणजे डिप्लोमाला गेलो त्याच्यानंतर मित्रांसोबत मी एकदा हॉटेलमध्ये गेलो होतो. मग मला तेव्हा कळलं की बाहेर अशी हॉटेल असती आणि त्याच्यानंतर छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये जात होतो इथं. आणि माझी जे टाकलेली बर्थडे हा ती सरांनी काय पहिल्यांदा गेलं की शाळेत पहिली असं कानाला हात पुरला हा तर शाळेत घेत होते. घेत होते. गाईज पहिले शाळेत कसं घ्यायचे माहिती का, इथपर्यंत हात पुरला तर शाळेत घेत होते, नाही तर परत पाठवत होते. कारण लहान पोरांचे जे एकदम लहान पोरं असते ना त्यांचा हात इथपर्यंत पोहोचत नाही. बट जाऊ द्या, पप्पा 48 वर्षाचे झालेले आणि पप्पाचा बर्थडे एकदम मस्त सेलिब्रेट करणार आहे. आम्ही कुठल्या फ्लेवरचा केक आणला माहिती का? काजू कतली फ्लेवरचा केक. चांगला आहे ना? कधी ट्राय केलेला आहे का? नाही. फर्स्ट टाइम आम्ही काजू कतली फ्लेवरचा केक खाणार आहे. आणि अमोलचं या साईडला ना थोडंसं काम चालू आहे आणि हर्षद आहे ना आज ट्युशनला गेलेला आहे. गाईज पप्पा तो सकाळी शाळेतून आला बरं का, आता एकदम बिझी असणार आहे हर्षद आता मे बी व्लॉग करतो नाही करतो, कारण त्याला सध्या स्टडीकडेच फोकस करू देऊ. सकाळी ना तो 7ला जातो, त्याच्यानंतर 2 वाजता घरी येतो. त्याच्यानंतर तो किती वाजता जाणार आहे ट्युशनला? 5ला ट्युशनला जाणार आहे. म्हणजे 2, 3, 4 म्हणजे तो जवळजवळ 2.5-3 तास घरी फक्त. त्याच्यानंतर 5:30ला ट्युशनला जाणार, ते 8ला ट्युशनवरनं रिटर्न येणार. म्हणजे हर्षद ना आता कम्प्लिटली बिझी होणार आहे. आणि बरं आहे तो बिझीच पाहिजे. तो घरी असला ना गाईस की खूप जास्त टाइमपास करतो, नुसता भांडत राहतो, नाही तर खेळत राहतो, नाही तर उड्या मारत राहतो. बरं आहे तो ट्युशनमध्ये तरी तेवढा बिझी राहील. आणि खूप जण विचारत होते की अमोल माझा कोण आहे, अमोलचं आणि माझं रिलेशन काय आहे. तर काही मी एक Q&A व्हिडिओ करणार आहे, त्याच्यात तर मी सगळे रिलेशन सांगणारच आहे. आणि Q&A व्हिडिओची पण खूप जास्त डिमांड होती. गाईस तुमचे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा. ह्या व्लॉगच्या खाली तुम्ही कमेंट
कमेंट करा की Q&A व्हिडिओमध्ये मी कुठल्या प्रश्नांना उत्तर देऊ. मला माहिती आहे एक मेन प्रश्न असणार आहे की लग्न कधी करणार आहे. बापरे, सगळे प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. युट्यूबचं इन्कम किती आहे, इव्हन तो सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देणार आहे, जेवढ्या प्रश्नांचे मला उत्तर देता येईल. काही काही प्रश्न असतात असे की त्याचे उत्तरच देऊ शकत नाही. आणि राहिलं अमोलचं आणि माझं रिलेशन, तर अमोल माझ्या मामाचा मुलगा आहे, सख्ख्या मामाचा मुलगा आहे. आणि हा बायको आहे. अमोल माझी बायको आहे आणि मी नवरा आहे. आहो म्हणायचं मला काय. अमोल जर मुलगी असतं ना मग मी तुझं लग्न केलं असतं. नसतं केलं, तू चांगला नसता दिसला बाई. आमचे लय भांडणं व्हायचे लहानपणी सिरियसली काय आमचे लय भांडणं होत होते. हा आहे ना, काय करायचं आम्ही मामाच्या गावाकडे गेलो ना की मला बोच करायचा, इथं नख मारायचा, तिथं नख मारायचा. याचं नाव ठेवलेलं होतं आम्ही भोकर. 2-3 दिवसापासून मम्मीला बरं नव्हतं ना, सो किचनची सगळी जिम्मेदारी ना आरोहीने सांभाळली होती. आरोही जमतंय का किचन? जमतंय मला, माझं फेवरेट आहे, मला किचन मध्ये खूप जास्त आवडतं. आणि तिला ना असं नवीन नवीन बनवायला पण आवडतं. काल पण तिने एक वेगळी भाजी बनवलेली होती, आज पण पनीरची काहीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवतीये. मला ना साधी भाजी पोळी करायचं लय कंटाळा येतो, असं काहीतरी युनिक करायला मजा येते. मग चालतं, मला तर युनिक खायला आवडतंच. तू युनिक बनवत जा, डेली युनिक बनव, मी डेली युनिक खाईल. चालेल, उद्या आपण ना मेथीची भाजी बनवू. राहू दे राहू दे राहू दे, नको, वेगळं नाही खायचं मला. बरं आहे बाबा, जे बनवताय तेच बनवा. मम्मीला बरं नव्हतं, सो मम्मीने 2-3 दिवस मस्तपैकी आराम केला. आम्ही नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून मम्मी पहिल्यांदा 3 ते 4 दिवस लगातार झोपलेली होती. हो ना मम्मी? नाही तर मम्मी पण खूप जास्त काम करत असती, फक्त मला काम जास्त लावती. मी आजारीच पडत नाही, माहिती का, पहिल्यांदा आजारी पडले एवढं. हो गाईज, आमच्या घरात आहे ना म्हणजे खूप असं रेअरली होतं की कोणी आजारी पडतं, कारण आम्ही ना असं बाहेरचं जास्त खातच नाही, तेलकट वगैरे. आमची मम्मीचे फक्त जास्त असं काहीतरी तेलकट वगैरे खाती, नाही तर आम्ही तेलकट जास्त गोड असं काही खातच नाही. सगळ्या गोष्टी अवॉइडच करतो. त्याच्यामुळे आमच्या घरात आहे ना कोणीच आजारी पडत नाही. आणि आमचे पप्पा इतके चिंगूस आहे की ते आजारपणाला इतके घाबरतात की त्यांच्यापर्यंत आजारपण येतच नाही. आणि पप्पा जर चुकून हुकून आजारी पडले तर लवकर दवाखान्यात पण जात नाही. त्याच्यामुळे पप्पा आजारीच पडत नाही. तर काही हर्षद पण आलाय वाटतं. हर्षद, वेलकम. फर्स्ट डे होता आज ट्युशनचा, कसा केला? छान गेलाय, सगळे आज सब्जेक्ट शिकवले माहिती का, पहिल्याच दिवशी ऑल सब्जेक्ट शिकवले. कसं आहे नवीन ट्युशन? भारी एकदम. झाले की नाही नवीन मित्र? झाले, सगळेच मित्रच आहे, कारण की तुला ओळखते म्हणून. कस काय? सगळे तुला ओळखते. सगळे तुझे फॅन असतील मग, तुझे पण. अरे बापरे, जा आवर लवकर, पप्पाचा मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तर आता ना मला पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. हर्षद पण मस्तपैकी आवरून आलेला आहे. चला मी तुम्हाला केक दाखवतो. आम्ही किती भारी केक आणलेला आहे. हे बघा गाईच, केक किती भारी आहे. त्याच्यावर मस्तपैकी काजू कतली आहे. सगळ्यांची नजर आता त्या काजू कतलीवर असणार आहे. 1, 2, 3 बरोबर एक एक येणार आहे सर्वांना. हा, पण मी 2 खाणार आहे. नाही यार, हो, मी 2 खाणार आहे. मम्मीच्या वाट्याची, कारण मम्मीला शुगर सोडायला लावलेली आहे. नाही, मम्मीच्या वाट्याची काजू कतली मी खाणार आहे. तर काही आता मम्मी ना पप्पाचा औषण करतीये. हॅपी बर्थडे. पप्पा टाळ्या वाजवत आहे. पप्पाचीच टाळे वाजवते. धर. फायनली आता मी पण ओवाळताना अंगठी काढून देऊ शकते. हा, अरे इकडं पण आता सोन्याची अंगठी आहे. काहीच माझ्याकडेच नाही आहे आणि मला आवडत पण नाही. बस छोटाच लाव. हर्षद, तू पण ओवाळ पप्पाला. मी कस काय? मग तू कस काय, म्हणजे तू मुलगी आहे ना. बरं, ओके. बस लय हसता पप्पा, लय खुश आहे. हा, चलो केक कट करो. बस मम्मी. सो गाईज, फायनली आता पप्पाचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे ना, आम्ही सगळे मिळून ना केक कट करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा, हॅपी बर्थडे टू यू. अरे वा, पप्पाने तर अख्खी काजू कतली खाऊन घेतली. आणि जेव्हा हॅपी बर्थडे टू यू पप्पा म्हणतो तर मम्मीला असं झालं होतं की आता मी काय म्हणू, पप्पा म्हणू की आव म्हणू की डायरेक्ट नाव घेऊन टाकू. आणि खूप जण नाव पण विचारत होते. तर पप्पाचं नाव आहे त्रिंबक आणि मम्मीचं नाव आहे सरला. आपण जेव्हा फिरायला गेलो होतो ना, खूप जण विचारत होते की तुझ्या मम्मीचं नाव काय आहे, पप्पाचं नाव काय. खूप जणांना माहीत नव्हतं. परत एकदा इंट्रोड्यूस करून देतो. हर्षद, ऋषी, त्रिंबक, सरला, आरोही हे आमच्या सगळ्यांचे नाव आहेत. मग आपण काजू कतली आवडतं ना. तर आता पप्पाला केक खाऊ घातलेला आहे आणि पप्पाला खूप जास्त केक आवडलेला आहे. खाऊ घाल हर्षद. सो गाईज, मी पप्पासाठी ना खूप भारी सरप्राईज आणलेलं आहे. आरोहीनी आणि मी ना मिळून ही प्लॅनिंग केली होती. आणि चला आता मम्मी पप्पाला आहे ना सरप्राईज करू. पप्पाचा बर्थडे आहे, बट गिफ्ट आहे ना मम्मीला पण आहे आणि पप्पाला पण आहे. मम्मी पप्पा हे बघा, पप्पाचा बर्थडे आहे पण हे जे सरप्राईज आहे हे दोघांसाठी पण आहे. आता ना मम्मी पप्पाला मी सरप्राईज दिलेलं आहे. चला आपण आता ते अनबॉक्स करू. हा, बर्थडे पप्पाचा आहे पण गिफ्ट आईसाठी पण आहे. हा, दोघांसाठी पण गिफ्ट आहे. करा अनबॉक्स. आणि हे गेस करायला लावणार नाही मी, कारण मम्मी पप्पा लगेच ओळखून घेणार आहे. सनग्लासेस आहे याच्यात. हे एक्सचेंज झाले. तो पप्पाचा आहे. हे बघा, पण मला नंबर तर पाहिजे होता ना. सनग्लासेस आहे ना ते.
म्हणजे कधी लावा फिरायला गेले फिरायला वगैरे गेल्यावर नाही, हे बा. गाडीवर लावला. गालीवर लावला हा गालीवर लावा आता मम्मी आणि पप्पा लेगुला वापला आता आज आलूची सगळी बोबली चोलती तिथं म्हणे पनीरची भाजी कशी नाही काय म्हणली तू कशी झाली? कशी झाली म्हणे तेव्हा पनीरची भाजी मम्मीला भारी दिसतोय चष्मा लागत होता पण लय दिवसात हा जमलं पप्पा दाखवा गाई दोघं पण किती भारी दिसतात बा, मम्मी पप्पा मम्मीला पण एकदम परफेक्ट आलेला आहे चष्मा आणि दोघांचा चष्मा एकदम भारी दिसतोय मला तर वाटतं नंबर वन दिसतं काय ते नंबरचं यानं सारखंच दिसतंय वाटतं मग चांगलं आहे ना उलट सारखं दिसतंय तर मग हे ऍडव्हान्टेज आहे ना गाईज पप्पाचा आहे ना ऍक्च्युली नंबरचा चष्मा आहे आणि हा सनग्लासेस आहे पप्पाला आहे ना जास्त सनग्लासेसची सवयच नाहीये बट पप्पाला आहे ना आता सनग्लासेसची पण सवय लावायची आहे आम्हाला हे बघ, हे बघ. आणि मम्मीने डायरेक्ट केक मध्येच चष्मा बुडवला पप्पानीच बुडवला का आवडला का दिसतंय का पण सगळं व्यवस्थित दिसतंय असं कुठं फिरायला वगैरे गेलो ना की मम्मी पप्पाला आता चष्म्याचं टेन्शन नाही माझे चष्मे आरोग्यचे चष्मे घालायचं टेन्शनच नाही सो तर दोघांना पण चष्मे घेतलेले आणि आम्ही दोघांना चष्मे आणायला गेलो आणि आम्ही आमच्यासाठी पण घेऊन आलो चष्मे हर्षदला तर आणायची गरज नाही काहीच कारण थोड्या दिवसात त्याला माझं सगळं चपला येतील बुटं येतील शूज माझं सर्व गोष्टी त्याला येणार आहे शर्ट पॅन्ट हळूहळू हर्षदला सगळं माझ्या साईजचं येणार आहे आताच आरोहीचा शूजचा नंबर आणि त्याचा शूजचा नंबर सेम आहे नाही माझा वाढला आता. वाढला? बघा त्याचा वाढला उलट हे बघ, अजून तुझा शूज मला देऊन टाक. नाही तुझा शूज वाढलेला नंबर आहे ना मला देऊन टाक तर चला आता भूक लागलेली आहे मस्तपैकी एकदा जेवण करून घेऊ अरे मम्मीचा चष्मा थोडा वेगळा दिसतोय फक्त मला आता लागल्यासारखा दिसत नाही का काळा चष्मा. काळा येतं पण तो चष्मा एकदम भारी आहे तो ना उन्हात गेल्यावर तो कलर चेंज होईल ना त्याचा हा dark वाटतोय. पप्पाचा एकदम परफेक्ट आलेला आहे पप्पा डायरेक्ट माझी हिरो choice दिसताय होती, माझी चॉईस होती नाही मला पण तोच आवडला होता चष्मा पण मला साईज तो पण जास्त आवडला. परफेक्ट आलेली एकदम. मम्मीचा थोडा वेगळा दिसतोय पण ठीक आहे मम्मी तू गाडीवर वगैरे घालू शकते आणि कोणी जर विचारलं तर म्हणा नाही म्हणा बाबा मला दिसतं कमी ना म्हणून चष्मा घेतलाय म्हणा तो पहिला का होता तो किती मोठा होता चष्मा नाही तो कव्हर करेल ना पूर्ण डोळे म्हणून नाही पण मग हा सनलाईट साठी गाडीसाठी स्कूटीवर वगैरे जाते ना मम्मी तुझ्यासाठी एकदम बेस्ट येतो मम्मी कसा वाटतोय चष्मा मस्त एकदम आवडला ना गॉगल आवडलं. आणि पप्पाला विचारू पप्पाला गॉगल खरंच आवडलाय का मला एकदा फोटोच बघू दे ना मला काय कळणार आहे हा पप्पाला फोटो काढल्याशिवाय कळणार नाही इथं कॅमेऱ्यात बघा दिसतंय की व्यवस्थित हा चांगला आहे मस्त आहे अच्छा 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 करून बघते आज आणि पप्पानी नवीन शर्ट पण वेअर केलेलं आहे पप्पाला ते शर्ट पण खूप जास्त भारी दिसतंय पप्पाकडे ना आधीच लिमिटेड शर्ट आहे त्याच्यात पण काय म्हणते माहिती का बापरे बाप माझ्याकडे एवढे शर्ट झाले म्हणे त्या कपाटात ठेवायला जागा नाही म्हणे अगोदर 2 शर्ट घेतले दिवाळीला तर वर्षभर घेत नव्हतो त्या मानानं आता 50-60 शर्ट म्हणल्यावर किती झाले ते मग आता परिस्थिती बदलली वेळ बदलला काळ बदलला सगळे दिवस बदलले तरी पण पहिले कपाट खरंच भरलेला आहे माझा पहिले खरंच असं दिवाळी दसरा सण वगैरे असल्यावरच कोणीतरी कपडे घेत होतं आणि त्याच्यानंतर तेच कपडे 12 महिने चालत होते बट आता तसं राहिलेलं नाही काही आता सगळा काळ बदललेला आहे म्हणजे एखाद्याची परिस्थिती थोडी कमी पण असली तरी पण तो आता हाऊस मज्जा मस्ती सगळं करतो अरे आपण त्या दोघांसाठी पण गॉगल घेतले आणि आपल्यासाठी पण गॉगल घेतले आणि आता हे दोघं फोटोग्राफर आहे ना मम्मी पप्पाचे फोटो क्लिक करताय मॉडेल मम्मी पप्पा आमचे मॉडेल पप्पा मॉडेल मम्मी एक सेपरेट फोटोग्राफर ठेवायचा आहे त्यांचे कुठं पण गेले फोटो काढायला सेपरेट वाव मस्त वाटतंय हा पप्पाचा एकदम परफेक्ट आहे हे मम्मी तुला आवडला ना का बदलून आणायचा पप्पा तुम्हाला आवडला ना पप्पाला एकदा बर्थडेला आहे ना आम्ही वॉच गिफ्ट केली होती पप्पा वॉच कुठे आहे ना वरती ना बाप तुले भारी आहे ती पप्पाला आहे ना आम्ही एका बर्थडेला आहे ना टायटनची वॉच गिफ्ट केली होती पप्पा इतके चिडले होते माहिती का एवढं महागाचं गिफ्ट कशाला आणलं हे नाही ते नाही ते नाही पप्पाला गिफ्ट देऊन तर देऊन पप्पाच रुसून बसले होते पण आज पप्पा खरंच खूप जास्त खुश आहे म्हणजे पप्पाला आहे ना गिफ्ट खरंच आवडलेलं आहे आणि त्यांनी दोघांनी ना गॉगल एक्सचेंज केलेलं आहे मम्मीचा गॉगल पप्पानी घातलेला आहे आणि पप्पाचा गॉगल मम्मीने घातलेला आहे पप्पा कसे दिसत आहे नाही पप्पाला नाही चांगला दिसत तो पण आईला तो भारी दिसतो मग असे जा ना दोन्ही मी काय म्हणतो नाही ना सेम सेम नाही आणू शकत ना चांगले वाटत ते नाही हेच छान आहे हेच छान आहे तर हा लेडीज वाला आहे तो जेंट्स वाला आहे हा पण हा भारी दिसतो तिला अरे मम्मीचा गॉगल तुला पण भारी दिसतोय मीच घालत जाईन मग आता ही अर्षद अमोल चलो 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 खाना खाने को चलो रे बाबा आणि आज आहे ना तुम्हाला माझा लुक वेगळा दिसत असेल आज आहे ना मी फुल डे कॅप घातलेली होती जेव्हा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे माझे केस आहे ना सगळे कसे तरी विचित्र झालेले मी त्यांना असं बळजबरी उभं केलेलं आहे आणि त्याच्यात आज आंघोळीला पण सुट्टी भेटलेली आहे आता रात्री आंघोळ करणार आहे मी आमची ना या ठिकाणी मस्तपैकी पनीरची भाजी पण रेडी झालेली आहे पप्पाला आहे ना जास्त फॉर्मल ड्रेस आवडतच नाही पप्पा लगेच ड्रेस चेंज करायला गेले म्हणे मी माझा नाईट ड्रेस घालून येतो म्हणे तर आता ना आमचे पोटभर जेवण पण झालेले आहे स्वयंपाक अतिशय एक नंबर झाला होता आता मला आहे ना पप्पाला आणि मम्मीला काही प्रश्न विचारायचे हा पप्पा मम्मीची बर्थ डेट काय 5व्या महिन्यात आहे काहीतरी
काय बर्थडे आहे सांग. लग्नाची माहिती मला आमची सगळ्यांना क्रॉस क्वेश्चन विचारणार आहे. चला पप्पाला नाही माहिती. लग्नाची काय आहे? किती मे विसरले. 2 मे 2 मे बरोबर आहे का मम्मी? पप्पाची बर्थडे काय आहे? आता 22/6 22/6 किती? 77. ठीक आहे. लग्न कधी झालं होतं? 2/5/99. तुझी बर्थडे काय आहे? 30/11/82. हर्षदची? 26/4/13. माझी? 2/2/2000. आरोहीची? अरुईची आत्ता झालं ना 15 तारखेला 16 जून हा 2003. ठीक आहे. मम्मीला म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आहे. पण मम्मीला ना पप्पाची बर्थडे आहे ना आज कळाली बरं का. आज जेव्हा मम्मीला कळलं की पप्पाचा बर्थडे ते पण माझं स्टेटस बघितलं नंतर, बरोबर ना. त्याच्यानंतर मम्मीने घरी आल्यानंतर आधार कार्ड बघितलं. त्याच्यानंतर मम्मीला क्लिअर झालं की खरंच आज पप्पाचा बर्थडे आहे. मग मी स्टेटस ठेवलं. मग मम्मीने स्टेटस ठेवलं. आणि पुढच्या महिन्यात आहे ना अमोलचा पण बर्थडे 14 जुलैला. एकदम मस्त आहे ना, आपण घरी बर्थडे सेलिब्रेट करू. बट ना मला बर्थडे सेलिब्रेशन आवडतच नाही. का बरं रे? नाही आवडत. पण आम्हाला आवडतं भाई, आम्ही दुसरं करणार काही आहे. करू. हा? दुसरं काय करू? काही नाही, तू नाही 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 बी तू जेवायला नेलं तर हा चालेल तू ना. जेवायला नाही पण दिलं चालेल. नाही मला बरं आपण दुसरं काही तर करू. तू आम्हाला गिफ्ट दे. कसं आहे? हर्षद आहे ना मला काहीतरी प्रश्न विचारणार आहे. हा विचार. हे बघ ए बी ला म्हणाला की मी तुझा भाऊ आहे, पण बी ने उत्तर दिलं की मी तुझा भाऊ नाही. ए बी ला म्हणाला की मी तुझा भाऊ आहे, पण बी ने उत्तर दिलं की मी तुझा भाऊ नाही. ए म्हणजे मी तुझी भाऊ नाही. ए कारण ती बहीण असेल. हा. यार हर्षद दिस इज सो इझी यार. हर्षद इकडे तुझ्यासाठी पण एक प्रश्न आहे माझ्याकडं. जे अल्फाबेट आहे A to Z त्याच्यामध्ये आहे ना बाकीच्या सगळ्यांना गरमी होती, फक्त बी ला गरमी होत नाही. का सांग? शांत बस. बी ला गरमी होत नाही, बाकीच्यांना सगळ्यांना गरमी होती. कारण की बीकडे एसी असेल, कूलर असेल. एसी कस काय असेल त्याच्याकडे? तो एसीच्या मध्ये आहे म्हणून. कारण तो एसीच्या मध्ये म्हणून बी ला आहे ना गरमीच होत नाही. हे हुशार आहे पण आरो या. हा आरो हुशार आहे. हा, तू सारखी नाही मी. हे भांडतच राहते रे बोये बहीण. किती हुशार आहे, लगेच उत्तर दिलं माहितीये का. मी पप्पाला एक प्रश्न विचारतो. पप्पा मुंगी आणि हत्ती लपंडाव खेळत असता बरं का. मुंगी मंदिरात लपली आहे, हत्तीला कस काय माहिती? तिचे चपला आहे बाहेर. कारण हे लहानपणी मी सगळे जोक पप्पाला सांगितलेले सो पप्पाला माहिती आहे. बरं ठीक आहे. मुंगी आणि हत्तीचा ऍक्सिडेंट होतो. हत्तीला लय लागतं, मुंगीला काहीच लागत नाही. कस काय? हेल्मेट घातलं. हा कारण मुंगीने हेल्मेट घातलेलं असतं. तू हे आम्हाला आठवतं की तू लहानपणी नाही विचारायचा. मी लहानपणी ना काहीच म्हणजे मी लहानपणापासूनच असायचं. मला ना लहानपणी पण खूप सारे जोक माहीत असायचे, परत तसे ट्रिकी क्वेश्चन माहीत असायचे. मी सगळ्या गोष्टी ना लहानपणीच विचारलेल्या आहे. माझ्याकडं अमोलदादासाठी एक क्वेश्चन आहे. हा विचार. जर आपल्याला जिराफला फ्रीज मध्ये टाकायचं तर कसं टाकायचं? जिराफला फ्रीजमध्ये टाकायचं तर कसं टाकायचं अमोल? पप्पा सांगतील. हा पप्पा जिराफला फ्रीजमध्ये कसं टाकायचं? कसं टाकायचं रावगडी तरी. सोपं आहे. फ्रीज उघडायचं, फ्रीजमध्ये टाकायचं. हत्तीला फ्रीजमध्ये कसं टाकायचं? हत्तीला बी मग फ्रीजचा दरवाजा उघडायचा आणि टाकायचं. नाही, पहिले जिराफला बाहेर काढायचं मग हत्तीला मध्ये टाकायचं. बरं ठीक आहे. हा अजून एक मला सांगा. जंगलात आहे ना सिंहाचं आणि सिंहिणीचं लग्न होत असतं. त्याच्यात सगळे प्राणी येते, फक्त एक प्राणी येत नाही. कोणता असेल तो? कारण त्याचं पण लग्न असेल मग. सगळे प्राणी येते लग्नाला, फक्त एकच प्राणी येत नाही हत्तीच्या लग्नाला, सॉरी सिंहाच्या लग्नाला. सिंहाचं सिंहीचं लग्नच असतं. कारण त्या दोघांचंच लग्न असतं ना. हा तर लग्नाला जे मित्र बाकीचे प्राणी येतात ना ते सगळे येतात, वराडी सगळे येतात, फक्त एक जण येत नाही, म्हणजे एक प्राणी येत नाही. तो प्राणी कोणता आहे? पप्पा लई जे. कोणतं नाही सांगू शकत. हत्ती. कारण की हत्तीला फ्रीजमध्ये नाही ठेवलं का आपण? मग त्याच्या रिलेटेड आहे म्हणून सांगायला पाहिजे मग. पप्पा एक माणूस आहे ना विमानामधनं उडी मारतो बरं का, तरी त्याला काहीच होत नाही. कस काय? उडी मारतो, तुम्ही बाकीचे कोणीच उत्तर नका देऊ. हा त्याला काहीच होत नाही. हा कारण त्याने पॅराशूट ओपन केलं. नाही. एक माणूस उडी मारतो पण त्याला काहीच होत नाही, हम्म. कारण विमान जमिनीवरच असतं. हा बरोबर. तर पप्पा म्हणे माझ्याकडे पण एक प्रश्न आहे म्हणे. हा विचारा पप्पा. एक बकरी असती, बकरी, गवत आणि आणि वाघ, सिंह. सिंह हा. किंवा वाघ. ओके. एक नदी हा. आहे. आता नदीच्या पलीकडं त्याला तिकडे न्यायचंय. हा माहिती मला आहे. गाईज कसं आहे माहिती आहे प्रश्न. एका माणसाकडे एक बकरी आहे, वाघ आहे, सिंह आहे, आणि त्याला ते नदीच्या पार आहे ना एका ठिकाणी न्यायचं आहे. नदीच्या मध्ये एक पूल आहे, पण तो ऍट अ टाइम एकच गोष्ट सोबत नेऊ शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी त्याला तिकडे न्यायच्या आहे, तर तो कसा नेणार आहे? चला
हर्षदपासून सुरुवात करू. हर्षद, तुला माहिती आहे का त्याचं उत्तर? हो किंवा नाही? हो. हा ठीक आहे, हर्षदकडे लास्टला येऊ मग. अमोल, तुला माहिती आहे त्याचं उत्तर? ठीक आहे, कसं नील? हा सांग. तो काय करण पहिले बकरी काय करण घास खाईल, घास नाही खाऊ द्यायचा आहे त्याला, खाऊ नाही द्यायचं, काहीच वाया नाही घालायचं. ते खाऊन काय करण बकरी घास खाईन, मग सिंह बकरीला खाईन आणि ते सिंह तिकडे. तुला त्या तिन्ही गोष्टी सुखरूप पलीकडे न्यायच्या आहे, कोणाला काहीच खाऊ द्यायचं नाही. मम्मी? हा. आरोही? नाही येत? हा ठीक आहे. हर्षद, तुला येतं सांग. अरे तो काय करेल, बकरीला तिकडं नेईल, मग हा. तिकडं सोडल. हा. हा, मग नंतर चारा नेईल, नाही मग नंतर अरे यार सिंहाला तिकडं नेलं तर मग सिंह बकरीला खाऊन घेईल, हा. आणि मग चारा नेला तर बकरी चाऱ्याला खाऊन घेईल. हा. मग आरोही, तुला येतं? नाही? माहिती होते आम्हाला. हा मम्मी सांग चल. आधी काय करण तो बकरीला घेऊन जाईल, हा. कारण इकडं घास आणि वाघ तर काही घासाला खात नाही. वाघ घासाला खात नाही, घास वाघाला खात नाही. ओके. हा. मग तो काय करण आधी तिकडे बकरी घेऊन जाईल. ओके, म्हणजे तिथं राहिला फक्त वाघ आणि चारा. वाघ तर काही चारा खात नाही. ओके, त्यांनी पहिले बकरी घेऊन गेला तो. हा. मग बकरी घेऊन गेला, तो वापस येतो, मग घास घेऊन जातो. सॉरी, हा घास घेऊन जातो. हा. हा. मग बकरीला वापस घेऊन येतो. नाही, घास तिथं ठेवतो, घास तिथं ठेवतो, परत बकरीला रिटर्न घेऊन येतो, घेऊन येतो. बकरीला इथं बांधतो, मग सिंहाला घेऊन जातो, सिंह वाघ तिथं घेऊन जातो, सिंह किंवा वाघ तिथं घेऊन जातो. त्याच्यानंतर सिंह तर काही चारा खात नाही, तो रिटर्न येतो, परत चारा घेतो. सॉरी, बकरी काय राहिलं? बकरी राहिली ना, बकरीला घेऊन जातो. पण मला हे नाही कळालं ते तिघं सोबत येतात जिवंत कसं काय, कारण की भाई यार, ते ट्रिकी क्वेश्चन यार, तू कुठेही असं लॉजिक नाही लावू शकत ना यार भाई. आज सगळा फॅमिली गेम चालू आहे पप्पाच्या बर्थडे निमित्त. तर अमोल पण एक प्रश्न विचारतोय. हा विचार अमोल. मला सांगा की असं काय आहे जे किती पण पाऊस आला ना तरी भिजत नाही? किती पण पाऊस आला हा तरी भिजत नाही. छत्री. कस काय? ओल्ली होती ना छत्री, अशी कुठली गोष्ट आहे जी किती पण पाऊस आला तरी तरी भिजत नाही? काहीतरी हिंट दे. म्हणजे खायची गोष्ट आहे की प्यायची गोष्ट आहे, काय कसली गोष्ट आहे? निर्जीव आहे. निर्जीव गोष्ट आहे पाणी का? असेल ग्लास मध्ये पाणी, बस ते कधीच भिजत नाही. पाणी. यार, ते पाणी कधीच ओललं होत नाही किती पण पाऊस आला तरी. डिम्मा. आरो इकडे पण एक प्रश्न आहे. हा आरो ये समोर विचार. थांबा, मला विचार करू दे पहिले, काय प्रश्न होता तो? अरे अरे हिला प्रश्नच आठवत नाहीये. थांब ना 1 मिनिट जरा. थांब, मी एकदा बघून आले. आणि मला म्हणत असते नेहमी मंद मंद बघा लाईव्ह प्रूफ. आली भो, पाठ करून आली खूप वेळानंतर. हा. हे बघा, एक माणूस 2005 जन्मला आणि 2000 मेला. कस काय? एक माणूस 2005 जन्मला आणि 2000 मेला. 2005 त्याचा जन्म झाला हा, आणि तो 2000 मेला, वारला. तर आरोय आता परत प्रश्न विचारती ती म्हणे प्रश्नात काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय म्हणे. हा. एक माणूस 2005 मध्ये जन्मला आणि 2000 वारला. हाऊ इज इट पॉसिबल? त्यांनी 2000 रुपये दिले असेल आणि मग तो वारला असेल. काय वाटतं पप्पा, काय आन्सर? काय वाटतं मम्मी, काय आन्सर? मला काहीतरी वाटतं ते 5000 आहे ना, 5 साल आहे हा. ना, मग ते पुढे वाढत वाढत गेले ना. वाढत वाढत कसं जाईल? 2100 होईल ना नंतर. 2000 कसं काय परत? गाईद आम्ही सगळ्यांना पागल झालेलो या प्रश्नाचं उत्तर काय? अरे थोडी हिंट दे, थोडी हिंट दे. हे बघ, नीट ऐक प्रश्न, हा, नीट ऐक. एक माणूस 2005 मध्ये जन्मला आणि 2000 वारला. तर काही जाऊ द्या, आम्हाला तर काही प्रश्न कळाला नाही. आरोही आता प्रश्न कळाला नाही तुम्हाला? उत्तर येत नाहीये. हा सांग, काय उत्तर आहे? 2005 त्याची रूम नंबर होती. सिंपल. 2005 मध्ये जन्मला. मी असं नाही म्हणले 2005. पहिलं माझं चुकलं होतं. पण नंतर मी तरी हिला विचारलं 2005 इयरच आहे का? ही म्हणे हो इयर आहे म्हणली तू. हो इयर आहे म्हणली तू. मला नाही माहिती म्हण. इसवी सन 2000 म्हटले मी. इसवी सन 2000 मेला नंबरच असेल इसवी सन. नाही. अरे यार, इसवी सन मी हिला काय 2000 विचारलं गाईच की 2005 वर्षच आहे का? ती म्हणली हो 2005 असं म्हणली तू. तू काय विचारलं? तू असं जर म्हटली असती इट्स जस्ट अ नंबर. मग मी म्हटलं 2005च. आणि मग तू म्हटलं की ते वर्षच आहे का? म्हटलं ते नाही मी सांगू शकत असं म्हटलं.
आमचे सगळ्यांचे इकडे प्रश्न विचारणं चालू आहे, जोक चालू आहे, व्हॉट एव्हर इट सगळं चालू आहे. आणि हर्षदचं बघा चालू आहे शोधणं. भेटलं का काही? हर्षद आलेला आहे भाऊ काहीतरी रटून. हा बोलो. असं कोणता महिना आहे त्यात 28 दिवस राहते? फेब्रुवारी. सगळ्या महिन्यामध्ये राहता. बरोबर, सगळ्या महिन्यामध्ये राहता. झालं. मग फेब्रुवारी का चालू बोलला? आणि ते माहिती होतं मला, पण मला असं वाटलं डेडिकेटेड विचारलं. ओके, अजून विचार. संपला प्रश्न सुरू होता, संपला. हर्षद आहे ना परत एक प्रश्न घेऊन आलेला आहे. हा हा, हे बघ. 4 खंड्यांचा एक शहर, 4 विहिरी बिना पाणी, 18 चोर त्या शहरी, 1 राणी, आला 1 शिपाई, सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी. तू प्रश्न नीट विचार, नीट विचार, नीट विचार. किंवा प्रश्न आम्हाला द्या, आम्ही वाचतो. 4 खंडांचा एक शहर, 4 खंडांचं एक शहर, 4 विहिरी बिना पाणी, 4 विहिरी बिना पाणी, 18 चोर त्या शहरी, 18 चोर त्या शहरी, 1 राणी, 1 राणी, आला 1 शिपाई, आला 1 शिपाई, सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी. सगळ्यांना मारून मारून विहिरीत टाकी. सोचो गाईज, त्या प्रश्नाचं उत्तर आहे कॅरम. बरोबर का हर्षद? पुरुष असून पर्स वापरतो, वेडा नसून कागद फाडतो. तो कंडक्टर. मला माहित होतं ऋषी, माहित. आता मम्मी एक कोडं विचारते. हा विचार मम्मी. काळा आहे पण कावळा नाही, लांब आहे पण साप नाही, तेल मालतो पण माणूस नाही. तेल मालतो. हा, माणूस नाही. फुल मालतो पण फुल देतो पण देव नाही. केस हेअर्स. हर्षद तर आज भाई फुल फॉर्म मध्ये. विचार. 2 डोकी 4 पाय, विसरलो. 2 मिनिटं. सांगा माझे नाव काय? 2 डोकी 2 हात, 4 पाय, पण तो चालू शकत नाही. तो कोण? 2 डोके. हा? प्राणी वगैरे नाहीये, निर्जीव गोष्ट आहे. 2 डोकी 2 हात 4 पाय, पण चालू शकत नाही. 2 डोकी 4 2 हात 2 हात 4 पाय, 4 पाय. ओके. हा. पण चालू शकत नाही. सोचना पडेगा. गाईज, हर्षदच्या प्रश्नाचं उत्तर होतं पलंग. ते त्यांनीच सांगितलं, बट ते मला कुठंच मॅच करताना वाटत नाहीये. 2 डोकी 2 हात. पलंगाला 2 हात म्हणजे काहीच राहत नाही ना. 4 पाय ठीक आहे. हा, अजून एक. हा विचार. अशी कोणती पाटी आहे आपण त्याच्यावर लिहू शकत नाही? चौपाटी. चौपाटी. मग बरोबर आहे. चौपाटी. नाही, दुसरी. गाईज, त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय माहिती का? कपाळाची पाटी. कपाळाच्या वाटीवर तर आपण लिहू शकतो काय पण. मी विचारते. हा विचार. अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यात पडली तरी ओली होत नाही? अशी कोणती गोष्ट अशी आहे? कोणती गोष्ट आहे जी पाण्यात पडली तरी ओली होत नाही? मेरे को मालूम था इसका आन्सर. आरोहीच्या प्रश्नाचं उत्तर होतं सावली. आणि आमचा ना फॅमिली गेम एकदम भारी चालू आहे. पप्पाच्या बर्थडे निमित्त आम्ही जो गेम खेळला ना, त्याला खूपच जास्त मजा आली. अजून पण आमचे प्रश्न चालूच आहे. कोणी काही प्रश्न विचारतंय, ट्रिकी क्वेश्चन, आणि समोरच्याला उत्तर द्यायचंय. असं कोणतं पूर आहे जिथं कोणीच राहत नाही? असं कोणतं पूर आहे जिथं कोणीच नाही राहत नाही? महापूर. असं कोणतं पूर आहे जिथं कोणीच राहत नाही? असं कोणतं पूर आहे जिथं कोणीच राहत नाही? हा सांग हर्षद आन्सर. भरपूर. किती एज होतं? हा आरो, इकडे अजून एक प्रश्न आहे. हा विचार. अशी कोणती रूम आहे ज्याला ना दार आहे ना खिडकी आहे? अशी कोणती रूम आहे? ज्याला ना दार आहे ना खिडकी आहे? अशी कोणती रूम आहे ज्याला दार पण नाही आणि खिडकी पण नाही? हा पागल आहे का? काय सांगतो रूममेट. रूममेट. रूममेट गाईज, काय असेल याचं उत्तर? अशी कोणती रूम आहे ज्याला दरवाजा पण नाही आणि भिंती पण नाही? भिंती पण नाही ना. आन्सर आहे मशरूम. आणि त्या हर्षदने दिलेलं आहे. अरे वा, व्हेरी गुड. विचारा. असं कोणता किडा आहे जो चावल्यावर माणसाला काहीच नाही होत पण माणूस श्रीमंत होतो? असा कोणता किडा आहे जो माणसाला अभ्यासाचा किडा. अभ्यासाचा किडा पण नाही? नाही. ओके, काय आहे प्रश्न? असं कोणता किडा आहे जो माणसाला चावल्यावर काहीच नाही होत पण चावला
तर माणूस श्रीमंत होतो. पैशाचा किडा, श्रीमंतीचा किडा. तर आम्हाला कोणालाच हर्षदच्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. काय हर्षद? लॉटरीचा किडा. यार हर्षद, हे चुकीचं आहे. हे मेहनतीचा किडा आणि कर्माचा किडा सगळ्यात मोठा, तो माणसाला श्रीमंत बनवू शकतो. लॉटरीचा किडा माणसाला श्रीमंत नाही बनवू शकत. ते याद दिलेलं होतं म्हणून. चुकीचं आहे ते, मेहनत करावं लागते. आरोही परत एक प्रश्न विचारते. विचार आरोही. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तोडू शकतात पण तिला हात नाही लावू शकत? अशी कोणती गोष्ट आहे जिला तुम्ही तोडू शकता पण हात नाही लावू शकत? हृदय. हृदय तोडू शकतो ना, त्याला हात लावू शकतो का? मग हे पण आन्सर आहे ना. हातात लावू शकतो ना, फक्त हातात नाही घेऊ शकत. ओके, त्या गोष्टीला हातच नाही लावू शकत. आरोहीच्या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वास. बरोबर आहे ना? बरोबर. सो गाईज, आता वेळ झाली आहे ब्लॉग या ठिकाणी एंड करायची. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. Under my bed, thinking something